कवठेमहांकाळ तालुक्यातील कुची येथे झालेल्या ग्रामसभेत गट नंबर 1296 मधील नियोजित स्टोन क्रशरच्या कामाचा मुद्दा चांगलाच गाजला। या प्रकल्पाला ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवत आपली भूमिका स्पष्ट केली। स्टोन क्रशर सुरू झाल्यास परिसरातील शेती, बागायती, पाणी, पर्यावरण तसेच नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली। क्रशरमधून होणारी धूळ, दगडांची वाहतूक आणि वाढणारी अवजड वाहनांची वर्दळ यामुळे परिसरातील नागरिक तसेच शेतकऱ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागू शकतो अशी चिंता ग्रामस्थांनी व्यक्त केली। विशेषतः गट नंबर 1296 परिसरातील शेती आणि बागायती क्षेत्रावर संभाव्य परिणामाचा मुद्दा ग्रामसभेत मांडण्यात आला। शेतीवर अवलंबून असलेल्या कुटुंबांच्या उपजीविकेचा विचार करून कोणताही निर्णय घेण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली। तसेच परिसरातील पाण्याचे स्रोत आणि पर्यावरणाचे संरक्षण हा देखील महत्त्वाचा मुद्दा असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले। गावाच्या भविष्यातील गरजा लक्षात घेऊन पर्यावरणाला धोका निर्माण होईल असा कोणताही प्रकल्प गावावर लादू नये अशी भूमिका ग्रामसभेत मांडण्यात आली। त्यामुळे गावाच्या हिताचा विचार करून गट नंबर 1296 मधील संबंधित स्टोन क्रशरला परवानगी देऊ नये अशी मागणी ग्रामस्थांनी केली। ग्रामसभेतील ग्रामस्थांच्या भावना आणि विरोध प्रशासनाने गांभीर्याने घ्यावा अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली। दरम्यान प्रशासनाने ग्रामस्थांच्या भूमिकेची दखल न घेता स्टोन क्रशरला परवानगी देण्याचा निर्णय घेतल्यास कायदेशीर मार्गाने लढा देण्याची तयारी असल्याचे ग्रामस्थांनी स्पष्ट केले। गरज पडल्यास या प्रकरणात हायकोर्टात धाव घेण्याची भूमिका देखील ग्रामस्थांनी मांडली। कुचीतील गट नंबर 1296 मधील स्टोन क्रशरचा मुद्दा आता चांगले चर्चेत आला असून ग्रामस्थांचा विरोध आणि प्रशासनाची पुढील भूमिका याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे। शेती, पाणी आणि पर्यावरणाचे संरक्षण करतानाच गावाच्या हिताला प्राधान्य द्यावे अशी ठाम भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे। आता कुची ग्रामपंचायत याबाबत पुढे काय निर्णय घेतात याकडे सांगली जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। कवठेमहांकाळ वार्ता न्यूज साठी मुख्य संपादक जगन्नाथ सकट। तक्रारी आज आलीत म्हणून तर आम्ही जाणून घ्यायला पाहिजे। तुम्हाला सांगू का त्या पार्टीचे मत ऐकायला पाहिजे। सगळ्यात वेळेला लिहू द्या ना पुन्हा पाहिजे असं म्हणणं का काका, ज्याला अडचण तुम्ही मला काय अडचण नाही असं चुकीत नाही का? त्याची अडचण आहे ना, तुम्ही इथं आला असलं तर त्याला बोलवा पुढं सगळ्यांची मते सांगा ना काय त्यांच्या शंकेचं काय करूया? स्टोन क्रशर बाबत बोला ना। हो दिले की 20 आले होते होऊ नये म्हणून आमचं त्याचं आप्पासाठी गट नंबर किती आहे? खनित होणार आहे, खनित खन नाही तिथं त्यांचं मत आहे। आजूबाजूच्या शेतकऱ्यांना त्रास होत असेल तर ती चालू देऊ नका, बंद करा। बोरगावचं उदाहरण घ्या, बोरगावच्या तिथं लोकांची तक्रार आता हायकोर्टात घेत चालू आहे त्यांची। बंद पडलंय, शेतकऱ्यांच्या तक्रारीमुळे बंद पडलंय असं सगळ्यांचं मत असं धरू का? होऊ नये असं ज्याला वाटते त्यांनी हात वर करता। कोण बांधणार आहे असं नाही, चुकीच आमच्या एवढ्या लोकांच्या हात वर करा समजा हे त्या बाजूला जर हात असं टोकाला त्याला हात वर केला त्याला आमच्या नामकं बसवायचं का? ते आमची शेती बाजू तिथे आम्हाला त्याची कळ लागणार आहे ना। हा तुमचा निर्णय चुकीचा आहे हो। बापू
याचा विषय नाही हा सगळ्या त्यांच्या प्रश्नात तू उत्तर दे. बोलायचं नाही फक्त यायचं नाही कुठे सत्तर राहणार जे मी घेतलं तिथे बघ तुला मागचं कशाला cancel करतो? जरा विषय. ग्रामपंचायत अहो काय एक मिनिट आहे का ग्रामपंचायत जर नकार दिला तर काय अडचण नाही. ग्रामपंचायत आमच्या जागेची मालक नाही ना तिथे. ग्रामपंचायत मालक आहे कसं पण आमच्या जागेत. शेतकरी पुढे करायला आणि मग इथं कसं उभा करायचं सगळ्याची हो दिले अहो पण यानं रान दिले तो ठेवा विषय म्हणतोय तेच म्हणतो की या अर्ज दाखल त्यासाठी तुझं काय मत आहे तुझं आले दिल्यास तुझं काय मत आहे बसा की एका ठिकाणी तिथं पण पळत आहे मधलं इथं पण मधलं पळत आहे कुठं तरी एका ठिकाणी बसायचं. यांचं मत आहे की मतदान व्हावं तुमचं समज काही ह्याचं लवकर दिसतंय या. 50 तक्रार झालं तुम्ही एका माणसासाठी मतदानासाठी तयार व्हायला लागलाय. तिथल्या लोकांचं मतदान हो सांगतो का नको म्हणून सांगितलं ना कशाची अडचण आहे? आमची राजनीती बात करून टाकायची. नियम असं कधी होणारच नाही. एक वर्ष चालू झालं बंद करायचं होतं का? हा विषय जो आहे हो ग्रामसभेच्या अधिकारात येतच आहे. हा चुकीचा विषय आज ग्रामसभेला ठेवलेला आहे. एनओसी द्यायचे अधिकार हे सरपंच आणि ते ग्रामपंचायत कमिटीला अधिकार आहे. त्या कमिटीनं ते कुणाला द्यायची एनओसी न द्यायची हा त्यांचा अधिकार आहे. त्यांनी त्यांच्या लेवलला निर्णय घेण्याऐवजी हे ग्रामसभेत वादाचा विषय कशासाठी ठेवला हा माझा पहिला प्रश्न आहे. दुसरा मुद्दा ज्या ग्रामपंचायतमध्ये कमिटीमध्ये जर हा विषय एनओसी द्यायचा असेल समजा यांची मेजॉरिटी असेल आम्ही मेजॉरिटीच्या मतावर जर आम्ही एनओसी दिली असेल तरी ती मान्य होत नाही. 13 सदस्यांनी एक मुख्य मान्य केलं तरच ते एनओसी मान्य होती ना एकाने जरी विरोध केला तर एनओसी मान्य होत नाही. त्यामुळे त्याची काही काळजी तुम्ही करू नका. हा विषय ग्रामपंचायत कमिटीचा आहे ग्रामसभेचा विषय नाही. हा विषय इथंच थांबावा असं माझं मत आहे. निर्माण काय असेल ते नियम आधी घालून द्या ना. काय नियम आहे हे आमची नाही, बरोबर आहे तुमचं सोर्स आहे तिथं लोकांना दमा होणार आहे टीबी होणार आहे त्याचं पण घेणार नाही, तुमचा विषय बरोबर आहे मला कळलंय. बघा त्यांनी रान दिलं ते म्हणतात माझं रान आहे म्हणून मी दिलं मी काय बी करणार. आता मी सरपंचांना हाच विषय असा विचारतो की तुमच्या घरात शेजारी दारू दुकान कोण काढतो म्हणलं तर तुम्ही काय करणार? तुम्ही सांगा. हा तर त्या हा सामाजिक प्रश्न आहे सार्वजनिक प्रश्न आहे. ह्या एकट्याचा प्रश्न नाही सार्वजनिक प्रश्न आहे. हा प्रश्न मी मांडत असताना सांगितले की हा विषय ग्रामसभेचा नाही. त्यामुळे हा कमिटीने निर्णय घ्यावा की एकमुखी निर्णय झाला तर ती यश होईल नाही तर होत नाही.
नाही, आजच्या ग्रामपंचायत प्रोसिडिंगमध्ये यांनी लिहून द्यायचं की आजच्या ग्रामपंचायतला विषय नाही झाला एनओसी आम्ही देणार नाही किंवा कुठे काय झाले त्यामुळे नाही त्यांनी ठरवू द्या. नाही नाही, त्यांचा अधिकारी त्यांनी ठरवू द्या. पण त्यांच्यातला नियम तुम्हाला सांगतो 13 जण आहेत ना, समजा 13 जण आहेत ना, 13 जणांपैकी काय विरोधी पार्टी असते, काय सत्ताधारी असते, काय कशी असते. एकानं जरी त्या 13 पैकी विरोध केला तर तो ठराव पास होतच नाही. केस करायची आमची जबाबदारी म्हणजे आमची थोडी ताकद आहे. आम्ही करू शकतो ते. बरोबर. आमची शेती वाचवायसाठी आम्ही तेवढं करणार नाही, करावं लागेल आता तुम्हाला. दखल घ्या त्याची. ठीक आहे, ठीक आहे. नाही हो का संशोधन चांगलं आहे त्याच्यासाठी 50 जणांचं नुकसान ते करणार नाही. नाही ना गाव चालू